या संदर्भामध्ये आत्ताच पत्रकार परिषदेमधनं सर्व पक्षांनी मिळून यावरती आता अ, अ, शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होईल. निश्चितपणे आता या देशामधलं हुकुमशाहीची राजवट जी आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आपण जे पाहतोय, या देशातलं संविधान आणि लोकशाही किती मोठ्या संकटात आणली गेलेली आहे. या देशामधलं जे प्रेमाचं, बंधुतेचं वातावरण होतं, त्याला आता किती डाग लावून द्वेषाचं, तिरस्काराचं वातावरण तयार करण्याचं काम जे झालं आहे, त्या सगळ्याचा अंत करण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणूनच आता सगळे मिळून एक दिलानं याच्यामध्ये लागू. सर, वर्षा बंगल्यावर लगातार बैठक होत होते. त्याच्याबद्दल आपण ते आपण एक काय? म्हणजे 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आचारसंहिता लागू होऊन, निवडणूक जाहीर होऊन. असं असताना सतत आम्ही पाहत होतो की वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि आपल्या पक्षीय कार्यक्रमाच्या बैठका घेत आहेत, तिथे त्याचे फोटो येत आहेत मीडियामधनं, व्हिडिओ बाहेर येत आहेत. आणि असं असताना निवडणूक आयोगानं त्या संदर्भामध्ये कारवाई केली नाही, याचं आश्चर्य आम्हाला वाटतंय. आणि म्हणूनच मी त्या संदर्भामध्ये एक ट्विट केलं आणि तक्रार जाहीर केली की हे खुलेआम आचारसंहितेचं उल्लंघन आहे आणि निवडणूक आयोगानं स्वतःहून त्याची दखल घेतली पाहिजे होती, तरी ती घेतली गेलेली नाही. त्यामुळे तात्काळ कारवाईची मागणी त्या ठिकाणी केली. निश्चितपणे आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करून कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. आम्ही एवढंच म्हणू की देर आहे दुरुस्त आहे.